सॉल्ड एक्झाम्पलमधलं एक्झाम्पल फर्स्टमधलं इन अ ट्रायंगल ABC प्रूव्ह दॅट. त्याच्यामधलं थर्ड एक्झाम्पल आहे साइन स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर बी मायनस साइन स्क्वेअर सी इक्वल टू 2 साइन ए. तर इथे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे LHS इक्वल टू RHS. LHS साईडला ज्या सगळ्या टर्म्स आहेत त्या साइन स्क्वेअरमध्ये आहेत. अँगल ए आहे बी आणि सी आणि प्लस आणि मायनस. तर इथे आपण आधी साइन स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर बी ह्या दोन टर्म्सचा आधी आपण विचार करणार आहोत. तर इथे आपल्याला हा डबल अँगल ऑफ कोसाइन फंक्शन्सचा फॉर्म्युला वापरायचा आहे. cos 2 थीटा इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा. देअरफॉर 2 साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 मायनस cos 2 थीटा and equal to sin square theta 1 minus cos 2 theta divided by 2. आता हा आपल्याला इथे हा फॉर्म्युला आपल्याला मिळाले साइन स्क्वेअर थीटाचा. तर हा फॉर्म्युला इथे आता आपल्याला वापरायचा आहे. साइन स्क्वेअर ए इक्वल टू 1 मायनस कॉस 2a डिवायडेड बाय 2. तर हे तुम्हाला फॉर्म्युले पाठ करायचे आहेत आणि आपल्याला डबल अँगल ऑफ कोसाइन फंक्शनच्या फॉर्म्युल्यावरून साइन स्क्वेअर थीटाचा फॉर्म्युला आपण इथे काढलेला आहे. आता इथे साइन स्क्वेअर ए आणि साइन स्क्वेअर बी साठी आपण हा फॉर्म्युला वापरायचा आहे आपल्याला. तर इथे 1 मायनस कॉस 2a डिवाइडेड बाय 2 प्लस 1 मायनस कॉस 2b. नाउ हियर अँगल इज b डिवाइडेड बाय 2 मायनस साइन स्क्वेअर c. नाउ टेक हाफ कॉमन. तर इथे आपण हाफ हे कंसाच्या बाहेर घेऊ आणि कंसामध्ये इन ब्रॅकेट 1 मायनस 2 कॉस 2a प्लस 1 मायनस कॉस 2b मायनस साइन स्क्वेअर c. आता इथे 1 आणि 1 ह्यांची ॲडिशन होईल. मग हाफ इन ब्रॅकेट 1 प्लस 1 2 मायनस कॉस 2a मायनस कॉस 2b मायनस साइन स्क्वेअर c. आता इथे हाफनी मल्टिप्लाय करून घेऊ. हाफ इंटू 2 मायनस हाफ कॉस 2a मायनस हाफ कॉस 2b मायनस साइन स्क्वेअर c. न इथे 2 हे न्यूमरेटरला आहेत आणि 2 डिनॉमिनेटरला आहेत. म्हणजे 2/2 इक्वल टू 1. 2 भागिले 2 बरोबर 1. 1 मायनस आता इथे मायनस हाफ आपण कंसाच्या बाहेर घेऊ आणि कंसामध्ये कॉस 2a मायनस कॉस 2b मायनस साइन स्क्वेअर c. आता इथे आपल्याला कॉस c प्लस कॉस d हा फॉर्म्युला वापरायचा आहे. कॉस c प्लस कॉस d इक्वल टू 2 कॉस c प्लस d अपॉन 2 इंटू कॉस c मायनस d अपॉन 2 वेअर c इक्वल टू 2a अँड d इक्वल टू 2b. 1 मायनस हाफ इन ब्रॅकेट 2 कॉस 2a प्लस 2b डिवाइडेड बाय 2 इंटू कॉस 2a मायनस 2b डिवाइडेड बाय 2 मायनस साइन स्क्वेअर c. टू ए प्लस 2b डिवाइडेड बाय 2 मीन्स 2 इन ब्रैकेट a प्लस b डिवाइडेड बाय 2 1 जा 2 2 1 जा 2 बे एक बे a प्लस b. 1 माइनस हाफ इन ब्रैकेट 2 cos a प्लस b. Now 2a minus 2b divided by 2 means 2 in bracket a minus b divided by 2 2 1 जा 2 2 1 जा 2 a minus b. a minus b minus sin square c. 1 मायनस साइन स्क्वेअर c आपण ही टर्म आधी लिहून घेऊ. मायनस हाफ इंटू 2 कॉस a प्लस b इंटू कॉस a मायनस b. आता 1 मायनस साइन स्क्वेअर c. इथे आपल्याला ट्रिग्नोमेट्रीची फंडामेंटल आयडेंटिटी वापरायची आहे. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. देअरफॉर कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा और 1 माइनस साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा. 1 माइनस साइन स्क्वेअर सी मीन्स कॉस स्क्वेअर सी. तिथे आपल्याला हा पण फॉर्म्युला म्हणजे फंडामेंटल आयडेंटिटी आपल्याला ह्या पाठ हव्यात. कॉस स्क्वेअर सी
इथे 2 1 जा 2 मायनस कॉस ए प्लस बी इंटू कॉस ए मायनस बी. आता इथे आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज ही 180 असते. सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ मेजर्स ऑफ सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इक्वल टू 180 डिग्री. 180 मीन्स पाय. देअरफॉर ए प्लस बी इक्वल टू पाय, a plus b plus c equal to pi, a plus b equal to pi minus c. Now put here a plus b equal to pi minus c into cos a minus b. आता इथे हे अलॅड अँगल्स झालेले आहेत पाय मायनस सी. तिथे आपल्याला अलॅड अँगल्सचा फॉर्म्युला वापरायचा आहे. कॉस एन पाय बाय 2 प्लस मायनस थिटा इक्वल टू प्लस मायनस कॉस थिटा वेन एन इज इव्हन इंटिजर. जेव्हा एन समसंख्या असेल तर इथे एन इक्वल टू 2 आहे म्हणून आपल्याला इथं कॉस तर कॉसच होणार आहे आणि थिटा इज हिअर सी. मग कॉस पाय मायनस सी इक्वल टू प्लस मायनस कॉस सी. आता इथे प्लस मायनस साईन ही डिपेंड आहे की हा अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे ते बघायचं आपल्याला. तर आधी कोऑर्डिनेट सिस्टीम काढून घ्यायची आणि चेक करायचं अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे. तर हा अँगल आहे सेकंड क्वाड्रंटला, पाय मायनस सी in second quadrant. Now by definition cos means x coordinate and all numbers on x axis in second quadrant are negative. Therefore take here negative cos c. So cos pi minus c equal to negative cos c. Cos square c minus cos minus cos c into cos a minus b. Now negative become here positive. Cos square c plus मायनस मायनस प्लस कॉस सी कॉस ए मायनस बी. आता इथे कॉस सी इथे पण आहे आणि इथे पण कॉस सी आहे. तर आपण हे कंसाच्या बाहेर घेऊ, कॉमन घेऊ आणि कंसामध्ये रिमेनिंग टर्म कॉस सी कॉस सी प्लस कॉस ए मायनस बी. नाउ फ्रॉम दिस सी इक्वल टू पाय मायनस इन ब्रॅकेट ए प्लस बी. तर ह्याच्यावरून आपल्याला सीची व्हॅल्यू कळाली पाय मायनस ए प्लस बी. तर इथे आपण सी इक्वल टू पाय मायनस इन ब्रॅकेट ए प्लस बी ठेवायचे. तर आता हे परत अलॅड अँगल्स झालेले आहेत प्लस कॉस ए मायनस बी. आता इथे आपण अलॅड अँगल्सचा फॉर्म्युला वापरायचा. मागच्या वेळेस जो वापरला आहे तोच आहे. कॉस एन पाय प्लस मायनस थिटा इक्वल टू प्लस मायनस कॉस थिटा वेन एन इज इव्हन नंबर. ते हिअर थिटा इज ए प्लस बी. देअरफॉर प्लस मायनस कॉस ए प्लस बी. नाव आता प्लस मायनस साईन ही डिपेंड आपण असणार की हा अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे ते बघायचं. मग कोऑर्डिनेट सिस्टम काढली आपण. एक्स ॲक्सिस निगेटिव्ह एक्स ॲक्सिस अँगल दाखवला पाय मायनस ए प्लस बी. म्हणजे सेकंड क्वाड्रंटला हा अँगल आहे आणि सेकंड क्वाड्रंट कॉस इज निगेटिव्ह बिकॉज कॉस मीन्स बाय डेफिनेशन एक्स कोऑर्डिनेट अँड ऑल नंबर्स ऑन एक्स ॲक्सिस आर निगेटिव्ह. देअरफॉर टेक निगेटिव्ह कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी. आता इथे आपण ही पहिल्यांदा ही टर्म लिहून घेऊ आणि ही नंतर लिहू म्हणजे आपल्याला सोडण्यासाठी सोपं जाईल. मग कॉस सी इन ब्रॅकेट कॉस ए मायनस बी मायनस कॉस ए प्लस बी. तिथे सी इक्वल टू ए मायनस बी अँड डी इक्वल टू ए प्लस बी. आपल्याला इथं कॉस सी मायनस कॉस डी वापरायचं आहे. वेन डी इज ग्रेटर दॅन सी देन यूज धिस फॉर्म्युला 2 साइन सी प्लस डी अपॉन 2 इंटू साइन सी डी मायनस सी अपॉन 2 कारण इथे ए प्लस बी इज ग्रेटर दॅन ए मायनस बी. 2 अधिक कॉस सी इन ब्रॅकेट 2 साइन सी प्लस डी मीन्स ए मायनस बी प्लस ए प्लस बी अपॉन 2 साइन डी मायनस सी करायचं आहे. आता ए प्लस बी पहिल्यांदा घ्यायचं आहे मायनस इन ब्रॅकेट ए मायनस बी म्हणजेच ए प्लस बी मायनस हे प्लस बी होणार आहे. ए प्लस बी मायनस ए प्लस बी डिवाइड बाय 2. कॉस सी इन ब्रॅकेट 2 साइन देते निगेटिव्ह बी पॉझिटिव्ह बी माइनस बी प्लस बी इक्वल टू 0 ए प्लस ए 2 ए अपॉन 2 साइन 2b अपॉन 2. मग 2 साइन ए इंटू साइन बी 2 1 जा 2 2 1 जा 2.
sin A sin B and then take cos C and it is equal to RHS side. Therefore LHS equal to RHS side. तर हा प्रॉब्लेम सॉल्व करताना आपण फॅक्टरायझेशन फॉर्म्युले वापरले, डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले वापरले, तसंच फंडामेंटल ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटीचा वापर केला आहे आणि प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल दॅट इज सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इक्वल टू 180 डिग्री मीन्स पाय. तर हे पाठ करा.